मिरजेत महानगरपालिकेच्या जागेतील लोखंडी सळ्यांची चोरी करणाऱ्या सराईत व तडीपार आरोपीस मिरज शहर पोलिसांनी अटक केले। 3,26,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 या कालावधीत शहरातील म्हाडा कॉलनी लगत असणाऱ्या सातवेकर प्लॉट येथे महानगरपालिका मिरज यांच्या ई-बस डेपोच्या बांधकाम ठिकाणावरून 500 किलो वजनाच्या 16 व 20 मिलीमीटर आकाराच्या लोखंडी सळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कमान वेस ते दिंडी वेस रोडवर सापळा रचला। दरम्यान पांढऱ्या रंगाच्या सुझुकी कॅरी टेम्पोतून चोरीचा माल विक्रीसाठी नेत असताना आरोपीस ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ प्रसाद पोद्दार, वय 24, राहणार रमा उद्यान, म्हाडा कॉलनी, आंबेडकर नगर, मिरज असे आहे। संबंधित आरोपी हा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या कारवाईत 26,000 रुपयांच्या लोखंडी सळ्या तसेच 3 लाख रुपयांचा सुझुकी कॅरी टेम्पो असा एकूण 3,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।